श्री स्वामी समर्थ। तर माझ्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला खूप छान माहिती सांगणार आहे। जसं की आपण आता महाराजांच्या केंद्रात जात असतो। बरेच जण महाराजांच्या केंद्रात जात असतात किंवा मठात जात असतात किंवा जवळपास कुठे मंदिर असतात तिथे जात असतात। तर ते मंदिरात जाताना आपण महाराजांना कोणत्या वस्तू नेल्या पाहिजे, म्हणजे जेणेकरून महाराजांच्या आवडत्या वस्तू ज्या आहे, म्हणजे आपल्या परीने आपण महाराजांना कशा प्रकारे आपण त्यांना प्रसन्न केलं पाहिजे, त्यांचा आशीर्वाद कसा मिळवला पाहिजे, तर मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे। तर जसं की आता सप्ताह बसत आहे, अखंड नाम जप यज्ञ सप्ताह बसत आहे। तर आपण प्रत्येक जण हे महाराजांच्या दर्शनाला जाणार किंवा दत्त जयंती आहे त्या दिवशी आपण महाराजांच्या दर्शनासाठी जात असतो किंवा केंद्रात जात असतो किंवा दत्त मंदिरात जात असतो। तर आपण जात असताना कोणत्या वस्तू आपण नेल्या पाहिजे, महाराजांना कोणत्या वस्तू आवडतात, तर ह्या दोन वस्तू आहे की जेणेकरून महाराजांना आपण ह्या कंपल्सरी नेल्याच पाहिजे। कारण महाराजांच्या अत्यंत प्रिय आणि महाराजांना आवडणाऱ्या ह्या दोन वस्तू आहे। आणि त्याशिवाय आपण गेलेली जी सेवा आहे, जे आपण महाराजांचा जी सेवा करणार आहे ती अपूर्ण राहती असं म्हणतात। तर ते म्हणजे काय, तर आपल्याला सर्वात प्रथम महाराजांना जर प्रसन्न करायचं असेल आणि महाराजांना आवडणारं जर असेल तर ते म्हणजे आपण घरातूनच निघताना महाराजांना एक नारळ घ्यायचं आहे। ते नारळ घ्यायचं, त्याच्याबरोबर आपल्याला खडी साखर घ्यायची आहे आणि आपल्याला 11 रुपये दक्षिणा, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही 11 रुपये, 21 रुपये, 51, 101 असे किती दक्षिणा ठेवू शकतात। हे नेतानी महाराजांच्या मंदिरात जाणार असेल किंवा केंद्रात जाणार असेल किंवा मठात जाणार असेल तर ही एक वस्तू जाताना आपल्याला बरोबर घेऊन जायची आहे। आणि नेल्यानंतर आपण तिथे महाराजांचं ज्यावेळेस आपण दर्शन घेणार, महाराजांना मुजरा करणार, त्यावेळेस आपण तो नारळ असा आपल्या हातात घ्यायचा आहे की त्याची शेंडी ही आपल्याकडे आली पाहिजे। म्हणजे जसा नारळ झाडाला येतो त्याच पद्धतीने त्याची शेंडी ही आपल्याकडे आली पाहिजे आणि तोंड महाराजांकडे पाहिजे। आणि तो आपण हातात ठेवायचा आणि हातात ठेवून तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती महाराजांना सांगायची आहे। म्हणजे ह्या नारळाद्वारे आपण ही महाराजांना आपली इच्छा सांगत असतो आणि ते नारळ तसंच महाराजांच्या समोर ठेवायचं आहे। बघा, तुमचं नक्कीच तुमची जी तुम्ही मनोकामना केलेली असेल ती नक्कीच महाराज अगदी पूर्ण केल्याशिवाय राहत नाही। हा झाला आपला पहिला उपाय। आणि पहिली वस्तू आणि दुसरी वस्तू म्हणजे महाराजांना अतिशय प्रिय आणि महाराजांना खूप आवडती वस्तू आहे, तर ती म्हणजे आहे की बेसनाचे लाडू। हे महाराजांना अतिशय प्रिय आहे। कारण महाराजांना आपण कोणताही पेढे न्या, कोणताही प्रसाद न्या, परंतु महाराजांचा सगळ्यात आवडता पदार्थ असेल तर तो म्हणजे बेसनाचे लाडू। परंतु बेसनाचे लाडू म्हणजे आपण काय करतो की जातो दुकानामध्ये, पैसे देतो आणि विकत घेऊन जातो, परंतु तसं न करता आपल्या हाताने महाराजांना, म्हणजे आपण त्यामध्ये आपली जी आपल्या मनातील जे भाव आहे, महाराजांविषयी किती प्रेम आहे आपल्याला, आपण अगदी मनापासून केलेलं असतं ते, अगदी शुद्ध अंतकरणाने आणि स्वच्छ वातावरणामध्ये, म्हणजे त्या लेडीजना केलेलं असतं। तिचे जे हावभाव आहे त्या प्रसादामध्ये उतरतं असतं आणि अगदी मनापासून केलेलं असतं। त्यामुळे आपण प्रसाद नेताना कधीही महाराजांना विकतचा प्रसाद न नेता घरातूनच आपण आपल्या चांगल्या स्वच्छ हाताने बेसनाचे लाडू करून न्यायचे आहे। कारण विकत पैसे देऊन तर सगळेच करतात, परंतु आपण स्वतः कष्ट करून आणि ते महाराजांना आपल्या हाताने खायला घातणं ही, कारण आपल्या घरामध्ये जर आपण पाहुणे बोलवले आणि त्यांना आपण विकतचं खायला घातलं त्याला काहीच अर्थ राहत नाही। कारण ते आपल्या घरी आलेले असतात तर आपल्याच हातून त्यांना आपण खायला दिलं पाहिजे। त्याच पद्धतीने महाराजांना आपण विकत तर सगळेच जण घेऊ शकतात, परंतु आपल्या घरातून आपण महाराजांना आपल्या हाताने बनवून लाडू न्यायचे आहे, बेसनाचे लाडू, आणि मग तो महाराजांना प्रसाद द्यायचा आहे। तर अशा पद्धतीने जर आपण महाराजांना ह्या दोन वस्तू नेल्या तर महाराज नक्कीच प्रसन्न, म्हणजे आपली इच्छा ज्या काय आहे त्या पूर्ण होतात आणि महाराजांचाही कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहत असतो। त्यामुळे आपण जर केंद्रात मठात जाणार असेल तर तुम्ही नक्कीच ह्या दोन वस्तू महाराजांना घेऊन जा आणि बघा, तुम्हाला आलेला अनुभव माझ्याशी शेअर करा। श्री स्वामी समर्थ।